नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून थेट बातमी येते मुंबईमधून। मुंबईत भाजपला दमछाक, उद्धव ठाकरेंनी दिलाय जबरदस्त दणका। हजारो कार्यकर्ते आणि हजारो पदाधिकाऱ्यांसहित भाजपच्या बड्या नेत्याने भाजपला रामराम करत मातोश्रीवर केलाय जाहीर प्रवेश। या बड्या नेत्याची मातोश्रीवर झाली एंट्री, नेमकं झाले काय आणि किती हजार कार्यकर्ते शिवबंधनात शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय, सविस्तर आपण बघणार आहोत। त्याचं नाव आणि नेमकं काय कारण आहे, तो बडा नेता आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन मातोश्रीवर सविस्तर आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया। नेमकं झालंय काय? मातोश्रीवर बड्या भाजप नेत्याची एंट्री झालेली आहे। सुमारे 5,000 कार्यकर्त्यांसहित शिवबंधनात जाहीर प्रवेश केला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे। सत्ता गेल्यानंतरही शिवसेना पक्षाकडे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची वाढती गर्दी पाहायला मिळत आहे। तर भाजपमधील एका बड्या नेत्याने थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला। विशेष म्हणजे या नेत्यासोबत तब्बल 5,000 कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील शिवसेनेत दाखल झाले। या घडामोडीमुळे राज्याच्या राजधानीत मुंबईत मोठी खळबळ उडाली असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो। केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सुद्धा भाजपा सत्तेवर आहेत। मात्र त्यांच्याकडून अनेक जण जे नाराज आहेत ते कारण जे काही भाजपमध्ये काँग्रेसमधून किंवा इतर पक्षातून जातात त्यांना महत्त्वाची पदं देतात। मात्र वर्षानुवर्षे भाजपसाठी झटणारा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला मात्र काही दिलं जात नाही। असे अनेक जुने बडे नेते जे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून जे काम करत होते ते आता नाराज असताना आता जुनी भाजप आमची राहिलेली नाही, भाजप ही काँग्रेस युक्त म्हणजेच काँग्रेसचे नेते घेऊन काँग्रेस विरोधातच लढत आहे। त्यामुळे आम्हाला आता जुनी निष्ठावंतांची भाजपा दिसत नाही। म्हणूनच आम्ही उद्धव ठाकरे या प्रामाणिक माणसाकडे, ज्या माणसाने कोरोनामध्ये चांगलं काम केलं आणि लाखो जणांचे प्राण वाचवले, अशा प्रामाणिक, शांत, संयमी माणसाकडे आम्ही कायम काम करायला आलो आहोत, असं या नेत्याने सांगितलं आहे। या प्रसाद शिंदे या नेत्याने यावेळी भाजपा काहीच मुंबईत किंवा महाराष्ट्रात नव्हती, त्यावेळी या नेत्यांनी भाजपा वाढवली। मात्र आज भाजपा सत्तेत असताना सत्तेची फळं मात्र दुसऱ्यांना दिली जातात, असा आरोप करून देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांना सुनावत त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मुंबईतील प्रमुख शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। 5,000 कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रवेश म्हणजे या कार्यक्रमातील सर्वात मोठी गोष्ट। म्हणजे केवळ एक नेता नाही तर त्यांच्यासोबत 5 ते 10,000 कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील शिवसेनेत दाखल झाले होते। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळी शिवबंधन बांधले। राजकीय निरीक्षणाच्या मते इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा एकत्र प्रवेश होणे हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या पक्षप्रवेशाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।